नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नाश्त्याचा एक नवीन प्रकार पाहणार आहे। अगदी घरामध्ये उपलब्ध साहित्यामध्येच आपण आजचा हा खमंग आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार करणार आहे। अगदी झटपट बनवून तयार होतो, फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा आपण हे वडे बनवू शकतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आतून किती छान मस्त जाळीदार असे हे वडे बनवून तयार होतात। मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यावरची मी साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन्ही बटाट्यांना छान असं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर हा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा, मी हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामधील सगळं पाणी हाताने असं दाबून पिळून घेतलेलं आहे। तर किस धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान मस्त अगदी पांढरा शुभ्र असा बनवून तयार झालेला आहे। चला तर आता आपण या वड्यांसाठी एक फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी बघा, मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तर बघा, फोडणीसाठी मी अगदी पोहे खाण्याचा 1 चमचा एवढंच तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी मी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपल्याला यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी मी अगदी एकच हिरवी मिरची टाकलेली आहे। आता बघा, कढीपत्त्याचे 2 पानं मी असे बारीक कापून यामध्ये टाकून घेतलेले आहे। कढीपत्ता टाकल्यामुळे सुद्धा खूप छान असा फ्लेवर या वड्यांना येतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढीपत्ता आणि मिरचीला मी तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता या फोडणीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, मी 2 वाटी एवढं पाणी फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे। ही माझी वाटी अगदी कपाच्या बरोबरीची आहे। तुम्ही कपाचं मेजरमेंट सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता। आता हा बटाट्याचा किस आपल्याला या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाट्याच्या किसामधील मी सगळं पाणी हाताने छान असं पिळून घेतलेलं आहे आणि हा किस छान असा मोकळा झालेला आहे। त्यानंतर हा किस आपल्याला या पद्धतीने कढईमध्ये छान असा पसरवून घ्यायचा आहे। आता पाण्याला एक उकळी येईपर्यंतच आपण हा किस पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। हे मीठ सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे। त्यानंतर आता आपण ज्या वाटीने पाणी टाकून घेतलं तो फोडणीमध्ये, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा या ठिकाणी घ्यायचा आहे। आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी पटापट हा रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। रवा मिक्स करण्याची ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, नाहीतर रव्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। आता बघा, या ठिकाणी मी छान असा रवा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रव्याने छान अशी कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आणि रव्याचा एक प्रकारे गोळा बनून तयार झालेला आहे। तर या स्टेजलाच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच कढईमधील रव्याच्या गोळ्याला छान अशी वाफ बसेल। तर या ठिकाणी मी 5 मिनिटे हे मिश्रण छान असं झाकून ठेवलं होतं। आता 5 मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हलकं हाताला सोसवेल एवढं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। अगदी खूप जास्त थंड सुद्धा करायची आवश्यकता नाही आहे। तर या ठिकाणी बघा, हे मिश्रण मी हलकं असं चमच्याने छान असं पसरून देत आहे, म्हणजे लवकर थंड होईल। 5 ते 7 मिनिटांमध्येच रूम टेम्परेचरवरती आपलं हे मिश्रण छान असं कोमट होऊन जाते। तर या ठिकाणी बघा, हे मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे। हाताला सोसवेल एवढं थंड झालं की आपल्याला याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदीच मिश्रण हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान सॉफ्ट असं आपलं रव्याचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे। अजिबात या रव्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या झालेल्या नाही आहेत। आता या स्टेजला मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। तर कोथिंबीर टाकणे अगदी ऑप्शनल आहे। तर या मिश्रणाचा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा गोळा अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, आपल्याला लगेचच याचे वडे तयार करण्यासाठी घ्यायचे आहेत। तळून घेतलेल्या मिश्रणातून आपल्याला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने त्याला छान असा गोलाकार द्यायचा आहे आणि मध्येच हात थांबून आपल्याला गोळ्याला थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे। मेंदू वड्याप्रमाणे आपल्याला या वड्याला छान असं मध्येच एक छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे हे वडे आतपर्यंत छान असे तळल्या जातील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असा आपला वडा बनवून तयार झालेला आहे। दिसायला अगदी मेंदू वड्याप्रमाणेच हे वडे दिसतात। तर या ठिकाणी आता राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी सारख्याच पद्धतीने हे वडे बनवून तयार करून घेते। त्यांच्या मिश्रणामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत, त्यामुळे मस्त छान एकसारखे असे वडे बनवून तयार होत आहेत।
चला तर मग आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर वडे तळण्यासाठी मी साईडला तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। वडे तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे वडे छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एका वेळी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। खूप जास्त गर्दी कढईमध्ये करायची नाही आहे। असं केल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे तेलकट होऊ शकतात। हे वडे तेलामध्ये टाकताबरोबरच आपल्याला त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे। वडे 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान असे सेट झाल्यानंतरच आपल्याला ते चमच्याने हलवायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका बाजूने वडे छान असे तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने ही वडे पलटी करून घेतलेले आहेत आणि छान दोन्ही बाजूंनी आपल्याला हे वडे क्रिस्पी होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत। आपले हे वडे छान असे तळून झालेले आहेत। वड्यांवरील बबल्स पूर्णपणे कमी झाल्यानंतरच आपल्याला हे वडे तेलामधून बाहेर काढायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वड्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। तर मग राहिलेले सगळे वडे मी सारख्याच पद्धतीने तळून घेते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे वडे मी छान मस्त एकसारख्या रंगावरती तळून घेतलेले आहे। वड्यांना रंग खूप छान आलेला आहे। तसेच हे वडे खूप छान मस्त खमंग कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत। हे वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो केचप किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सुद्धा खायला घेऊ शकता। वडे तुम्ही मुलांना टिफिन मध्ये किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। चला तर मग रवा आणि बटाट्यापासून बनणारी ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।